हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी माझ्या मैत्रिणींशीही बोलले आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तनू जान्हवीला समजावत म्हणाली. मला काहीच कळत नाही. जान्हवी हताशपणे तनूकडे पाहत म्हणाली, तुझ्या ऑफिसमध्ये अशी एखादी मुलगी नाही का जिच्यासोबत तू राहू शकशील? त्यामुळे भाडेही निम्मे होईल. तनूने विचारलं. माझ्या ऑफिसमधल्या मुली नीट बोलतसुद्धा नाहीत, जान्हवी निराशेने म्हणाली. ठीक आहे, काही हरकत नाही. तू काळजी करू नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू. तनू दिलासा देत म्हणाली. 2-3 ठिकाणी घर पाहिल्यानंतर जान्हवी घरी परतली आणि तनू आपल्या कामावर निघून गेली. माझ्याबरोबर नेमकं काय चाललं आहे? मी गावाकडे परत जाऊ का? काय करावं? काही समजत नाही. मदत कोणाकडून मागू? कोण माझी मदत करू शकेल? विक्रमला विचारून पाहू का? उद्या त्याच्याशी बोलेन. तो सुद्धा भाड्याच्या घरातच राहतो. त्याला कुणीतरी ओळखीचं असेल. उद्या ऑफिसमध्ये जाऊन त्यालाच विचारते. कदाचित काही मदत होईल. जान्हवी स्वतःशीच विचार करत होती. तेवढ्यात जान्हवीचा फोन वाजला. स्क्रीनवर पाहिलं तर राजवीरचा कॉल होता. या वेळेला फोन का करत असतील? काय काम असेल? नकोच उचलायला. नाहीतर सकाळीसारखे प्रश्न विचारतील. मी किती खोटं बोलणार? असा विचार करून जान्हवीने फोन उचलला नाही. सरांना विचारून पाहू का? कदाचित ते मदत करतील. नाही, नको. त्यांनी आधीच माझी खूप मदत केली आहे. आता आणखी नाही घेऊ शकत. तसंही त्यांचं स्वतःचं घर आहे. भाड्याच्या घरांबद्दल त्यांना काय माहिती असेल? त्यांचं सगळं बोलणं पैशांवरच सुरू होतं आणि तिथे संपतं. मदतसुद्धा ते व्यवहार बनवतात. मी त्यांच्याकडून मदत घेऊ शकत नाही. ते स्वतः कधीच माझ्याकडून मदत घेत नाहीत. असे विचार करत जान्हवीने फोन बाजूला ठेवला आणि बेडवर आडवी झाली. जान्हवीने फोन न उचलल्यामुळे राजवीर थोडा अस्वस्थ झाला. कदाचित झोपली असेल. पुन्हा कॉल करू की नको? आज ती खूपच त्रासलेली दिसत होती. तिला झोपू देतो. कदाचित घरची आठवण येत असेल, पण तरीही मला वाटतं काहीतरी वेगळंच आहे. मिस जान्हवी खूपच अस्वस्थ वाटत होती. उद्या ऑफिसमध्ये जाऊन आधी तिलाच विचारतो. आजच नीट विचारायला हवं होतं. ती काहीच सांगत नाही, पण नक्कीच, नक्कीच काहीतरी आहे. असा विचार करत राजवीरला जान्हवीची खूप काळजी वाटत होती. मिशा खोलीत आली तेव्हा खोलीतील लाईट्स बंद होत्या. लाईट्स का बंद आहेत? अंधार पाहून मिशा म्हणाली. अर्जुनने पटकन दार बंद केलं आणि मागून मिशाला मिठीत घेतलं. लाईट्स तरी लावा, मिशा म्हणाली. लावतो ना, एवढी काय घाई आहे? अर्जुन हसत म्हणाला आणि तिच्या गालावर हलकंसं चुंबन दिलं. मला काहीच दिसत नाही, मिशा म्हणाली. हे घ्या. असं म्हणत अर्जुनने लाईट्स चालू केल्या. बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांनी हृदयाचा आकार बनवलेला होता. संपूर्ण खोलीत मेणबत्त्या ठेवलेल्या होत्या, ज्या अजून पेटवल्या नव्हत्या. हे सगळं काय आहे? मिशाने आश्चर्याने विचारलं. माझ्या लाडक्या बायकोसाठी छोटंसं सरप्राईज, अर्जुन प्रेमाने म्हणाला. आणि हे कशासाठी? मिशाने विचारलं. फक्त तुझ्यासाठी, अर्जुन म्हणाला. ओ अच्छा. एवढंच बोलून मिशा कपाटातून कपडे काढू लागली. हे काय करताय तुम्ही? अर्जुनने विचारलं. कपडे काढते, मिशा शांतपणे म्हणाली. मिशाजी, तुम्ही म्हणालात ना ती नाईटी घालणार आहात? अर्जुन आठवण करून देत म्हणाला. हो, पण मिशा थांबली. मग ही साडी का काढताय? अर्जुनने विचारलं. मी असं थोडंच म्हटलं होतं की आजच घालीन, मिशा म्हणाली. मग कधी? अर्जुनने हट्टाने विचारलं. आजी बुवा गेल्यावर, मिशा म्हणाली. त्या कधी जातील माहीत नाही. जातील की नाही तेही ठाऊक नाही. आपण किती दिवस वाट पाहणार? अर्जुन नाराजीने म्हणाला. वाट पाहावीच लागेल. एवढं रिस्क नाही घेता येणार. तुम्हाला आजीबुवांचा स्वभाव माहिती आहे ना, मिशा समजावत म्हणाली. असं करू नका मिशाजी. थोडी तरी दया दाखवा. बघा, आपल्या रात्रीसाठी मी किती तयारी केली आहे, अर्जुन विनवणी करत म्हणाला. ठीक आहे, घालते,
मीशा हसत म्हणाली, किती नाटक करता तुम्ही. मेशाने कपाटातून नाईटी काढली आणि वॉशरूममध्ये गेली. जरा लवकर या, मी वाट पाहतोय, अर्जुन म्हणाला. मेशा आत गेल्यावर अर्जुन मेणबत्त्या पेटवू लागला. खोलीतील दिवे बंद होते, मात्र संपूर्ण खोली मेणबत्त्यांच्या मऊ प्रकाशाने उजळून निघाली होती. मेशा बाथरूममधून बाहेर आली आणि अर्जुनची नजर तिच्यावरच स्थिरावली. लाल नाईटीत मेशा अतिशय सुंदर दिसत होती, तरीही ती थोडीशी अस्वस्थ होती. लाजेमुळे ती नजर वर उचलत नव्हती. कधी ती खांद्यावरून नाईटी नीट करत होती, तर कधी खाली ओढत होती. अर्जुन तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, आज तर मिशाजी तुम्ही अफाट सुंदर दिसत आहात. कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं? माझ्याकडे बघा, या खोलीत फक्त आपण दोघंच आहोत. तिसरं कोणीच नाही. इतकं का लाजत आहात? मी तुमचाच नवरा आहे. अर्जुनने मिशाला उचलून घेतलं आणि तिला बेडवर नेलं. तिचे केस कानामागे सारत त्याने आपले ओठ तिच्या मानेवर टेकवले. अर्जुनच्या उबदार श्वासांमुळे मिशाचे ठोके आणि श्वास अधिक वेगाने चालू लागले. मिशाचे हात हळूहळू अर्जुनच्या मानेला आणि छातीवर फिरू लागले. अर्जुनने आपली टी-शर्ट काढली. त्याने मिशाची ड्रेस खांद्यावरून खाली घसरवली आणि तिला किस करू लागला. अर्जुन तिच्यावर झुकला होता आणि तिला उत्कटपणे चुंबन देत होता. मिशाचा श्वास खूपच वेगवान झाला होता. एकमेकांचा स्पर्श दोघांनाही सुखद वाटत होता. दोघेही एकमेकात हरवून जात होते. अर्जुनचं प्रेम मिशासाठी अधिकाधिक वाढत होतं आणि मिशाही त्याला पूर्ण साथ देत होती. पण अचानक मिशाने अर्जुनला जोरात मागे ढकललं. अर्जुनने मिशाचे हात घट्ट पकडले आणि पुन्हा तिला किस करू लागला. मिशा त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण अर्जुन प्रेमात इतका गुंग झाला होता की त्याचं काहीच भान उरलं नव्हतं. तेवढ्यात मिशाने अर्जुनच्या छातीवर जोरात चावा घेतला. अर्जुन वेदनेने ओरडत म्हणाला, हे काय करताय मिशाजी? इतक्या जोरात नाही करायचं. त्या चाव्यामुळे अर्जुन भानावर आला. तुम्ही माझं ऐकतच नाहीत, मिशा म्हणाली. काय झालं? अर्जुन थोडा चिडून म्हणाला. खाली खूप आवाज येतोय, मिशा म्हणाली. काय? अर्जुन आश्चर्याने विचारतो. आई तुम्हाला हाक मारत आहेत, मिशा म्हणाली. यावेळेला मिशाजी, आई या वेळेला का बोलावतील? तुमचं मन नाही का? उगाच विचित्र कारण सांगताय, अर्जुन चिडून म्हणाला. मी काही कारण बनवत नाहीये, मिशा ठामपणे म्हणाली. अर्जुन तिला परत झोपवू लागला. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाही? मिशा म्हणाली. ठीक आहे, कदाचित तुम्हाला चुकीचं वाटत असेल, अर्जुन म्हणाला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला झोपवू लागला. तुम्ही मिशा बोलू लागली, पण अर्जुनने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला गप्प केलं. मिशाजी, तो प्रेमाने म्हणाला. तो आपल्या ओठांनी तिच्या गालाकडे वळणार इतक्यात वीणाजींचा आवाज आला. अर्जुन? अर्जुनच्या बंद डोळ्यांनी क्षणात उघडझाप केली. अर्जुन आणि मिशाची नजर एकमेकांवर स्थिरावली. मिशा त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, ऐकलत ना? हो. आई ह्या वेळेला का? काय झालं? अर्जुन घाबरून उठत म्हणाला. तो पटकन आपली टी-शर्ट उचलून घालतो आणि खाली धावत जातो. मिशाही पटकन उठून साडी नेसायला लागते. अर्जुन खाली येतो तेव्हा दादीबुवा खाली पडलेल्या असतात. विनोदजी आणि वीणाजी त्यांना उचलण्याचा प्रयत्न करत असतात, पण वजन जास्त असल्याने त्यांना जमत नव्हतं. काय झालं? अर्जुन दादीबुवांना पडलेलं पाहून म्हणतो. किती वेळेपासून हाक मारतोय, ऐकू नाही येत का? विनोदजी रागाने म्हणतात. हो, असं म्हणत अर्जुन त्यांना उचलायला पुढे येतो. वीणाजी बाजूला होतात. अर्जुन आणि विनोदजी मिळून दादीबुवांना उचलून त्यांच्या खोलीत नेतात. काय झालं दादीबुवा? तुम्ही कशामुळे पडला? अर्जुन सुमित्राजींना विचारतो. मी पाणी घ्यायला जात होते. वाटेतच सुमित्राजी सांगतात, हे सगळं सोडा, डॉक्टरांना बोलवा. विनोदजी म्हणतात.
नाही, त्याची काही गरज नाही. मी ठीक आहे. सुमित्राजी नकार देतात. गरज नाही म्हणजे काय? अर्जुन, तू डॉक्टरांना घेऊन ये, विनोदजी ठामपणे म्हणतात. तेवढ्यात मीशाही तिथे येते. फक्त पाय वळला आहे. मालिश केली की ठीक होईल, सुमित्राजी म्हणतात. मी तेल गरम करून आणते, वीणाजी म्हणतात. मीशाकडे पाहत सुमित्राजी टोमणा मारत म्हणतात, बघा, सून आता आली आहे. तू तर आपल्या सुनेला जरा जास्तच डोक्यावर चढवलं आहेस. इथं कुणी वर जाऊन येत नाही. मॅडम आरामात येणार. असा टोमणा त्या मीशाला मारतात. जाग, तेल गरम करून आण, वीणाजी मीशाला सांगतात. हो, एवढंच म्हणत मीशा पटकन तेथून निघून जाते. तुम्ही खरंच ठीक आहात ना, विनोदजी सुमित्राजींना विचारतात. हो रे, मी ठीक आहे. तू जा आणि झोप. तुला उद्या कामालाही जायचं आहे, सुमित्राजी म्हणतात. उद्या सकाळी डॉक्टरांकडे दाखवायलाच लागेल, विनोदजी म्हणतात. मी ठीक आहे, सुमित्राजी पुन्हा ठामपणे म्हणतात. मी काहीही ऐकून घेणार नाही, विनोदजी सुमित्राजींना म्हणाल्या. हा हा ठीक आहे, सुमित्राजी विनोदजींना उत्तर देत म्हणाल्या. वीणाजी, तुम्ही इथेच थांबा, विनोदजी वीणाजींना म्हणाले. हो, वीणाजी विनोदजींना म्हणाल्या. जा बाळा, अर्जुन तूही निघ. तुला सकाळी ऑफिसला जायचं आहे, सुमित्राजी अर्जुनला म्हणाल्या. हो म्हणत अर्जुन तिथून निघून गेला. बघ जरा तुझ्या सुनेला, सुमित्राजी टोमणा मारत वीणाजींना म्हणाल्या. बुवाजी, ती अजून लहान आहे, डोळेही नीट उघडले नसतील, वीणाजी मिशाची बाजू घेत म्हणाल्या. तिचा नवरा आधी येऊन गेला आणि ही महाराणी झोपत राहिली. असंच बोलत राहा आणि तिला डोक्यावर बसव. नंतर जेव्हा ती तुझं काही ऐकणार नाही तेव्हा तुला त्रास होईल. सुमित्राजी वीणाजींना सुनावत म्हणाल्या. अर्जुन स्वयंपाकघरात गेला. मेषा तेल तापवत होती. अर्जुन मागून जाऊन मेषाला मिठी मारतो. काय झालं? तुम्ही उदास का दिसताय? म्हणत तो तिच्या गालावर किस करतो. मेषा अर्जुनचे हात झटकत बाजूला उभी राहते. तुम्ही माझ्यावर का रागवताय? माझाही मूड तितकाच खराब झाला आहे. मलाही तेच हवं होतं ना, अर्जुन तिला समजावत म्हणतो. मेषा तेल गरम करून तिथून निघू लागते. काय झालं? काही नाही. उद्या करूया. मी इथेच आहे. तुम्हीही इथेच आहात, अर्जुन म्हणतो. पण मेषा रागाने निघून जाते. मेषा, मेषा, अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती ऐकत नाही. अरे यार, आता मेषाजी नाराज झाली. माझ्याबरोबरच असं का होतं? या घरात कुणालाच कळत नाही का की माझं लग्न नुकतंच झालं आहे? मेषाच्या रागामुळे अर्जुन खूपच अस्वस्थ झाला होता. तो बाहेर सोफ्यावर बसला. आई, दादी आणि बुवासोबत थांबणार आहे. मेषाजी तर येतीलच. इथेच थांबून वाट पाहतो, असा विचार करत अर्जुन बसून राहिला. मेषा तेल घेऊन खोलीत गेली. सुमित्राजी अजूनही वीणाजींना मेषाबद्दल बोलत होत्या. आईजी तेल. मेषा वीणाजींना म्हणत तेल देते. तिला कशाला तेल देतेस? आजकाल मुलंच मोठ्यांना काम देतात. कलयुग आले, सुमित्राजी मेषाला सुनावत म्हणाल्या. वीणाजी मेषाच्या हातातून तेल घेतात. ते तुझ्या सुनेला दे, ती लावून देईल, सुमित्राजी म्हणाल्या. नाही, मीच लावते. जा बाळा, बुवाजींसाठी हळदीचं दूध आण, वीणाजी मेषाला म्हणाल्या. हो म्हणत मेषा पटकन तिथून निघून गेली. वीणाजींना मेषा तिथे थांबलेली नको होती, कारण सुमित्राजी तिला आणखी टोमणे मारले असते, म्हणून त्यांनी मुद्दाम तिला बाहेर पाठवलं. मेषाला पाहून अर्जुन पुन्हा तिच्या मागे गेला. अरे मेषाजी, तुम्ही माझ्यावर का रागवताय? अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाला. मेषा गॅसवर दूध ठेवते. अर्जुन मागून तिला धरतो. मेषा स्वतःला सोडवत म्हणते,
तुम्ही इथून जा. तुम्हाला सकाळी ऑफिसला जायचं आहे ना? माझी काय चूक आहे? मी काय केले? अर्जुन म्हणतो. नाही, तुम्ही काहीच केलं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, दादीबुवा इथे असताना मी ती नाईटी घालणार नाही. पण तुम्ही कधी माझं ऐकतच नाहीत. मिशा म्हणते. आता नाईटी कुठून मध्ये आली? अर्जुन विचारतो. मी खाली उशिरा गेले म्हणून बुवाजी मला बोलत आहेत. कुणामुळे मी उशिरा झाले? तुम्ही हट्ट केला नसता तर हे सगळं झालंच नसतं. आता तुमच्यामुळे मला सगळ्यांच्या गोष्टी ऐकाव्या लागत आहेत. मेषा म्हणते, मला कुठे माहिती होतं की दादीबुवा अचानक पडतील? अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. मेषा म्हणते, तरी ही नाईटीचा काय दोष? अर्जुन म्हणतो, आता तरी तुम्हाला कळते का? मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. मिशा म्हणते, नाईटीचा इथे काय संबंध? तुम्ही साडी घातली असती तर तरी उशीरच झाला असता. साडी पुन्हा नीट नेसायलाही तेवढाच वेळ लागतो. अर्जुन म्हणतो, मग माझ्यापासून दूर राहा. विशेषतः दादीबुवा इथे असताना. मिशा ठामपणे म्हणते, अरे, माझी काय चूक आहे? अर्जुन पुन्हा म्हणतो. मेषा तिथून निघून जाते. काहीही झालं तरी चूक नेहमी माझीच असते. कुणीही काहीही केलं तरी बिल माझ्याच नावावर फाटतं. आता दादीबुवा जात नाहीत तोपर्यंत आपण काहीच नाहीत का? अर्जुन फारच त्रस्त झाला होता. मिशाने सुमित्राजींना दूध दिलं. जा बाळा, तुम्ही जाऊन झोप. बीनाजी मिशाला म्हणाल्या. हो, मिशा म्हणाली. तू जा विना, तुझी सून माझ्याजवळच राहील. असं म्हणत सुमित्राजींनी वीणाजींना उठवलं आणि मिशाला पाय दाबायला इशारा केला. मिशा शांतपणे त्यांचे पाय दाबू लागली. जान्हवी सकाळी उठून ऑफिससाठी निघाली. तिने कालपासून काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे ती खूपच अशक्त दिसत होती. तिला चक्करही येत होती. तब्येत ठीक नसतानाही ती वेळेत ऑफिससाठी तयार झाली. कारण ती पूर्ण रात्र जागीच होती. जान्हवी ओटीसाठी थांबलेली होती. तेवढ्यात समोर येऊन एक बस थांबली. बसमध्ये जाऊ असा विचार करत जान्हवी बसमध्ये चढली. जान्हवी खूपच अस्वस्थ होती. तिच्या ऑफिससमोरच बस थांबली. बसच्या दरवाजाजवळ प्रचंड गर्दी होती. जान्हवीची तब्येत आधीच बरी नव्हती. बसमधून उतरतानाही जोरदार धक्काबुक्की सुरू होतीच. त्यामुळे जान्हवी अधिकच घाबरली. बसमधून उतरत असतानाच तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. बसमधून पडल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती. तिच्या डोक्याला मार लागला होता आणि रक्तस्राव होत होता. बस पुढे निघून गेली, पण आजूबाजूच्या लोकांनी तिथे गर्दी केली. ऑफिस समोरची गर्दी पाहून मिस्टर मेहता तिथे आले. जान्हवीला बेशुद्ध अवस्थेत पाहताच त्यांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलावली आणि तिला रुग्णालयात पाठवलं. यानंतर मिस्टर मेहतांनी ऑफिसमध्ये जाऊन घोषणा केली, इथे कोणाला मिस जान्हवी ची ओळख आहे का? हो सर, मला माहीत आहे, विक्रम पुढे येत म्हणाला. ऑफिस बाहेर मिस जान्हवीचा अपघात झाला आहे. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तुम्ही कृपया त्यांच्या घरी कळवा, असे मिस्टर मेहतांनी विक्रमला सांगितलं. ठीक आहे सर, असं म्हणत विक्रमने मान हलवली. मिस्टर मेहता आपल्या केबिनमध्ये निघून गेले. विक्रम विचारात पडला. जान्हवीचा इथे कुणीच नाही. तिचं कुटुंब गावाला राहतं. मीच तिच्याकडे गेलं पाहिजे. तिला आता कोणीतरी जवळ असण्याची गरज आहे. असा विचार करून तो पुन्हा मिस्टर मेहतांच्या केबिनमध्ये गेला. सर, मला आजची रजा मिळू शकेल का? विक्रमने विचारलं. मुळीच नाही. आज ऑफिसमध्ये किती काम आहे ते तुला माहीत आहे. परत कामाला जा. मिस्टर मेहतांनी स्पष्ट नकार दिला. ठीक आहे सर, असं म्हणत विक्रम शांतपणे बाहेर आला. काश रजा मिळाली असती.
आता काय करू? तनूला तरी सांगतो. जान्हवीकडे कोणीतरी असायलाच हवं, असा विचार करत विक्रमने तनूला फोन केला. हॅलो, तनू? हो, बोल विक्रम. जान्हवीचा अपघात झाला आहे. काय? ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तू तिच्याकडे जाऊ शकशील का? हो हो, मी लगेच जाते. मी ऑफिसमधून मोकळा झाल्यावर येतो. ठीक आहे. दरम्यान राजवीर ऑफिसमध्ये आला. जान्हवी आपल्या डेस्कवर दिसत नसल्याने तो खूपच अस्वस्थ झाला. मी जान्हवी अजून आलेल्या नाहीत. त्याने जान्हवीला फोन केला, पण फोन लागत नव्हता. फोन का लागत नाहीये? ऑफिसलाही आली नाही. सगळं ठीक असेल ना? काल ती खूपच तणावात होती, असा विचार त्याच्या मनात घोळत होते. तेवढ्यात मिस मेहता राजवीरच्या केबिनमध्ये आले. मिस जान्हवी आज ऑफिसला आली नाही. तुम्हाला काही कल्पना आहे का? राजवीरने एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले. सर, त्यांचा अपघात झाला आहे, मिस मेहतांनी सांगितलं. काय? हे ऐकताच राजवीर खुर्चीवरून उभा राहिला. त्याची ही प्रतिक्रिया पाहून मिस मेहता आश्चर्यचकित झाले. राजवीर पुन्हा खुर्चीत बसला आणि स्वतःला सावरत म्हणाला, हो, तुम्ही काय म्हणत आहात? ऑफिस बाहेरच त्यांचा अपघात झालाय. त्यामुळे ऑफिसच्या खर्चांवर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. मिस मेहता म्हणाले. तुम्ही योग्यच केलं. राजवीर म्हणाला. सर, ही फाईल. मिस मेहता बोलायला लागले, पण राजवीरने मध्येच विचारलं, त्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? CMC हॉस्पिटलमध्ये, मिस मेहतांनी उत्तर दिलं. ठीक आहे. एवढंच बोलून राजवीर उठला. मिस मेहता, आता मी व्यस्त आहे, तुम्ही थोड्या वेळाने या. ठीक आहे सर, असं म्हणत मिस मेहता बाहेर गेले. राजवीरही तात्काळ हॉस्पिटलकडे निघाला. त्याने आपले बॉडीगार्ड्स हॉस्पिटलच्या बाहेरच थांबवले. जान्हवी ज्या खोलीत ॲडमिट होती तिथे तो पोहोचला. जान्हवी अजूनही बेशुद्ध होती आणि तनू तिच्याजवळ बसलेली होती. ये ये लकी, राजवीरला पाहून तनू म्हणाली. आता मिस जान्हवी कशी आहे? राजवीरने काळजीने विचारलं. आधीपेक्षा बरी आहे. थोड्या जखमा आहेत. ये बस ना, तनू म्हणाली. राजवीर तिच्या जवळ जाऊन शांतपणे तिला पाहू लागला. तुला हे सगळं कसं कळलं? तनूने विचारलं. ऑफिसमधूनच समजलंय, राजवीर उत्तरला. टेन्शन घेऊ नकोस, आता जान्हवी ठीक आहे. डॉक्टर म्हणाले की थोड्या वेळात तिला शुद्ध येईल. तनूने त्याला धीर दिला. ठीक आहे, मी डॉक्टरांना भेटून येतो, असं म्हणत राजवीर बाहेर गेला. थोड्याच वेळात जान्हवीला शुद्ध आली. आता कसं वाटतंय? तनूने तिचा हात हातात घेत विचारलं. ठीक आहे, जान्हवी हलक्या आवाजात म्हणाली. जान्हवी, तुम्ही एवढ्या चिंतेत का आहात? सर्व काही ठीक होईल. बॉम्बेसारख्या शहरात ही तर छोट्या गोष्टीतली बाब आहे, तनू जान्हवीला समजावत म्हणाली. अचानक राजवीर तिथे येतो आणि तनूची ही गोष्ट ऐकतो. काय झालं? मी जान्हवी काही गोष्टीसाठी परेशान आहे का? राजवीर तनूला विचारतो. हो, ती तनू सांगायला लागते, पण जान्हवी तनूचा हात धरून तिला काही बोलू नका असं इशारा करते. तुम्ही जान्हवीशीच बोलून घ्या. तुम्ही दोघं बोला, मी चहा घेऊन येते, तनू म्हणाली आणि दोघांना तिथे सोडून निघून जाते. तनू गेल्यानंतर राजवीर जान्हवीच्या जवळ येऊन बसतो. तो जान्हवीचा हात आपल्या हातात घेऊन विचारतो, काय झालं आहे मिस जान्हवी? काही नाही, जान्हवी नाकारत म्हणते. सांगा ना, राजवीर म्हणतो. माझ्या डोक्यात दुखत आहे, जान्हवी डोळे मिटून म्हणते. ठीक आहे, जर तुम्हाला सांगायचं नसलं तर काही नाही, सांगू नका, राजवीर म्हणतो. असं काहीही नाही, जान्हवी म्हणते. राजवीर जान्हवीच्या कपाळावर किस करत म्हणतो. तुमच्या अपघाताची बातमी ऐकून मला खूप धक्का बसला होता. मी ठीक आहे,
जान्हवी म्हणते, हो पण वाटत नाही. राजवीर म्हणतो, अगदी ठीक आहे मी. जान्हवी म्हणते, डॉक्टर रूममध्ये येते आणि विचारते, आता कसं वाटत आहे? पूर्वीप्रमाणेच ठीक आहे. जान्हवी म्हणते. डॉक्टर तिची बीपी, हार्टबीट्स तपासते. आता कशी आहे मिस जान्हवी? राजवीर डॉक्टरला विचारतो. सर्व नॉर्मल आहे. फक्त थोड्या जखमा आहेत, त्यामुळे काही दिवस बेड रेस्ट करावी लागेल. डॉक्टर म्हणतात. आणि डिस्चार्ज कधी मिळेल? राजवीर विचारतो. फक्त आज रात्री ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू, उद्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. डॉक्टर म्हणते. ठीक आहे. राजवीर म्हणतो. तनू येते आणि विचारते, तुम्ही अजून जान्हवीजवळ आहात काय? हो. राजवीर म्हणतो. तर मी 2-3 तासासाठी जाऊ का? मला काही काम आहे. तनू विचारते. हो हो. राजवीर म्हणतो. ज्यावेळी हवं असेल तेव्हा फोन करा, मी येईन. तनू म्हणते. हो. राजवीर म्हणतो. टेक केअर जान्हवी. तनू म्हणते आणि निघून जाते. दोघं थोडा वेळ एकत्र राहतात. राजवीर कोट काढून सोफ्यावर ठेवतो आणि जान्हवीजवळ बसतो. मिस जान्हवी, तुम्ही खरंच मला सांगू इच्छित नाही का? राजवीर तिचा हात धरून विचारतो. काय? जान्हवी नजर टाळत विचारते. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे. मला कालही तुम्ही परेशान दिसत होतात. मी तुम्हाला विचारलं पण तुम्ही काही सांगितलं नाही. जर सांगितलं असतं तर समस्या आधीच सुटली असती. राजवीर म्हणतो. असं काहीही नाही. जान्हवी म्हणते. खोटं बोलू नका. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? एकदा तरी सांगून बघा. राजवीर म्हणतो. इतक्यात नर्स जान्हवीसाठी जेवण घेऊन येते. हे जेवण खाऊन घ्या. नर्स म्हणते. तुम्ही जा, मी खायला देईन. राजवीर नर्सला सांगतो. ठीक आहे. नर्स निघून जाते. राजवीर जान्हवीला स्वतःच्या हाताने सूप पिऊन देतो. हे खूप वाईट आहे. जान्हवी सूप पिताना चेहरा करते. काही वाईट नाही. तुम्ही तर पिकनिकवर आल्या आहात. तुम्हाला स्वादिष्ट जेवण हवेच आहे. राजवीर म्हणतो. मी हे पिऊ शकत नाही प्लीज. जान्हवी म्हणते. हो, पिऊन दाखवा. फार वाईट नाही. राजवीर हसून म्हणतो. जान्हवी सूप पिते. राजवीर प्रेमाने तिचा चेहरा नॅपकिनने साफ करतो. तो तिच्या बाजूला बसतो आणि आपली बाहू तिच्या गळ्याखाली ठेवतो. जान्हवी आपले डोके त्याच्या बाहूवर ठेवते. मिस जान्हवी, तुम्ही आपली काळजी का घेत नाहीत? तुमच्या अपघाताची बातमी ऐकून मला खूप भीती वाटली. राजवीर प्रेमाने म्हणतो. मी अगदी ठीक आहे, खरंच. जान्हवी ही प्रेमाने उत्तर देते. राजवीर तिच्यावर थोडासा राग व्यक्त करतो, पण जान्हवी प्रेमाने हसते. तो तिच्या गालावर आपले ओठ ठेवतो आणि किस करतो. तिथे अचानक खोकल्याचा आवाज येतो आणि राजवीर आपले ओठ तात्काळ हटवतो. राजवीर उठायला लागतो. सॉरी सॉरी, मी फक्त हे भांडं घेऊन येत होते. तुम्ही मोकळेपणाने सुरू ठेवा. नर्स आपले डोळ्यांवर हात ठेवत म्हणते. नर्स लवकरच भांडे घेऊन निघून जाते. जान्हवीचे गाल लाजून लाल झाले. ती आपले तोंड राजवीरच्या छातीवर लपवते. राजवीरही थोडासा अस्वस्थ झाला आणि तो आपले हात केसात घालतो. थोड्याच वेळात नर्स इंजेक्शन घालण्यासाठी येते. जान्हवी इंजेक्शन पाहून थोडी घाबरते. राजवीर तिचा हात घट्ट पकडतो. जान्हवी राजवीरकडे पाहते. तोही डोळे मिटून बसला होता. जान्हवी त्याला पाहत राहते आणि इतक्यात नर्स इंजेक्शन लावताच म्हणते, ठीक आहे, झालं. जान्हवी आश्चर्यचकित होत विचारते, हो? हो का? कारण तिला इंजेक्शनने काही वेदना झाल्या नाहीत. हो. आता तुम्ही आराम करा. बोलण्याची गरज नाही. नर्स जान्हवीला सांगते. ठीक आहे. उदास होत म्हणते आणि काही वेळातच झोपते. राजवीर तिच्या जवळ बसलेला होता आणि संपूर्ण वेळ फक्त तिच्याकडे पाहत होता. दादीबाई झोपल्या होत्या. दादीबाई झोपल्या आहेत? चला तुम्हीही झोपा. वीणाजी मिशाला सांगतात. मिशा फार थकलेली होती. तिच्या चेहऱ्यावर पाहताच कळत होतं की ती लगेच झोपेल. हो, आता एवढ्या जिन्यांवर चढावं लागेल. माझ्यात काहीच हिंमत नाही. मिशा स्वतःशीच बोलत होती. अर्जुन बाहेर सोफ्यावर बसला होता. मिशाला पाहून लगेच तिच्या जवळ गेला. तुम्ही मोकळ्या आहात का? अर्जुन मिशाला विचारतो. मिशा त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत पुढे जाते. राग आलाय का मॅडम?
अर्जुन मिशाला म्हणतो. अर्जुन मिशाला आपल्या मिठीत उचलतो. हे काय करताय तुम्ही? मिशा डाटत विचारते. तुम्ही फार थकले आहात म्हणून तुम्हाला उचलून नेत आहे, अर्जुन म्हणतो. उतर मला, मिशा रागाने बोलते. नक्कीच नाही, अर्जुन प्रेमाने पाहतो. कोणी बघेल, मिशा बोलते. कोणी बघत नाही. सगळे झोपले आहेत, अर्जुन बोलतो. तुम्हाला कधी माझं ऐकावंसं वाटत नाही, मग कुणी काहीही बोलत नाही. मला पण ऐकावं लागतं, मिशा बोलते. अर्जुन मिशाला बेडवर झोपवतो. मिशा रागाने ब्लँकेट चेहऱ्यावर टाकून झोपते. अर्जुन दुसऱ्या बाजूला जाऊन तिच्या पोटावर हात ठेवतो. मिशा त्याचा हात झटकते. अर्जुन पुन्हा हात ठेवतो. अशा पद्धतीने 2-3 वेळा झाल्यानंतर मिशा थकते आणि झोपते. तर आता सकाळ झाली. जान्हवीची झोप उघडली. तिने पाहिलंय की राजवीर अजूनही तिचा हात धरलेला आहे आणि फक्त तिच्याकडे पाहत आहे. उठाल का? राजवीर जान्हवीच्या हातावर किस करत म्हणतो. हो, जान्हवी बोलते. कसं आहे? ठीक आहे. तुम्ही काही खाल्लं का? राजवीर विचारतो. नाही, मला भूक नाही, जान्हवी बोलते. तुम्ही सकाळपासून इथे बसलात. जाऊन आधी काही खा. जान्हवी राजवीरला म्हणते. नाही, मी ठीक आहे. इथे जान्हवी ही उत्तर देते. इतक्यात तनू येते. काय झालं? तुम्ही दोघं जण का भांडत आहात? तनू म्हणते. काही नाही. राजवीर म्हणतो, चला, तुम्ही आधी काही खा. अरे, तुम्ही काही खाल्लं नाही. काही हरकत नाही. विक्रम कॅन्टीनमध्ये गेला आहे. मी त्याला कॉफी घेण्यासाठी सांगते, जान्हवी बोलते. विक्रम? जान्हवी आश्चर्यचकित होऊन तनूकडे पाहते. हो, तो तुमच्याकडे भेटायला आलाय. मी त्याला कॉफी घेण्यासाठी सांगितलंय, तनू म्हणते. तनू फोनवर बोलायला बाजूला जाते. आपण जाऊया का? राजवीर जान्हवीला म्हणतो. का? जान्हवी विचारते. विक्रम येतोय, जान्हवी बोलते. कोण विक्रम? राजवीर विचारतो. माझा मित्र, जान्हवी उत्तर देते. मग मी का जाऊ? राजवीर म्हणतो. तो दिसला की लगेच लक्षात येईल की तुम्ही लकी नाही. आमचं खोटं उघड होईल. इतके प्रश्न करतील की उत्तर देत देत थकू. कृपया इथून जा. जान्हवी विनंती करते. हो ठीक आहे, मी जात आहे, राजवीर बोलतो आणि निघून जातो. तनू फोनवर बोलून येते. लकी कुठे गेला? मी त्यासाठी कॉफी सांगितली होती, तनू जान्हवीला म्हणते. हो हो, तो, जान्हवी विचार करत असते. इतक्यात विक्रम येतो. कशी आहेस जान्हवी? विक्रम विचारतो. हो ठीक आहे, जान्हवी बोलते. त्याच्या हातात फुलांचा गुलदस्ता होता. हसलीस का? हे तुला, विक्रम गुलदस्त्यासह बोलतो. खूप छान आहेत, जान्हवी फुलं पाहून बोलली. तुला आवडलं? विक्रम जान्हवीला विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. काय झालं? अपघात कसा झाला? विक्रम विचारतो. काही नाही, फक्त माझं लक्ष नव्हतं, जान्हवी बोलते. जान्हवी मुंबईच्या रस्त्यांवर लक्ष देणं गरजेचं असतं. लक्ष हटलं की अपघात होतोच. हो, जान्हवी म्हणते. पुढं लक्ष ठेव. बरं झालं की ऑफिसच्या बाहेरच तुझा अपघात झाला. वेळेवर हॉस्पिटलला पोहोचलीस, विक्रम म्हणतो. विक्रम बरोबर बोलतोय, तनू जान्हवीला म्हणते. हो, मी कॉफी मागवली आहे, रूममध्ये देतात, विक्रम तनूला सांगतो. ठीक आहे, तनू म्हणते. मी सकाळीच येणार होतो, पण मला सुट्टी मिळाली नाही, विक्रम जान्हवीला बोलतो. कोणतीही गोष्ट नाही, जान्हवी म्हणते. संपूर्ण वेळ तू जान्हवी सोबत होतीस, लकी म्हणतो. तनू विक्रमला म्हणते. कोण लकी? तो आमच्या न्यू प्रोजेक्टचा इन्व्हेस्टर आहे, विक्रम थोडा आश्चर्यचकित होतो. हो, मोठा? जान्हवी विक्रमला म्हणते. त्याला कोणीतरी सांगितलंय, विक्रम आश्चर्याने विचारतो. ऑफिसमधूनच कळलं असेल, तनू उत्तर देते. पण तो आज ऑफिसला आला नाही. कदाचित आला असेल, पण मी पाहिलं नसेल. हो, पण आला असता तर मी पाहिलं असतं, विक्रम मनात म्हणतो. तो सकाळपासून येथे आहे. जसं गेला असेल, त्याला कळलं असेल की मी हॉस्पिटलमध्ये आले, कदाचित त्यामुळे तू पाहिलं नसेल, तनू म्हणते. इतक्यात कॉफीही आली आणि ते दोघे पिण्यास लागले.
जान्हवी, तू काहीही म्हणशील तो खूप चांगला आहे. तुझी काळजी घेतो. तू त्याबद्दल विचार करू शकतेस. तनू जान्हवीला म्हणते. इतक्यात विक्रमची कॉफी गरम असल्याने त्याला घशाला लागली आणि तो खोकला. काय झालं? तू ठीक आहेस ना? तनू विचारते. हो हो, कॉफी गरम होती, विक्रम उत्तर देतो. तर सावधपणे प्या, तनू म्हणते. हो, विक्रम बोलतो. मुलगी कुठे गेली? तिची कॉफी थंड होत आहे, तनू जान्हवीला विचारते. त्यांना काही काम होतं म्हणून गेले, जान्हवी उत्तर देते. अचानक तनू आश्चर्याने विचारते. हो, त्यांना फोन आला, काही काम होतं, जान्हवी म्हणते. ठीक आहे, तरीही तो पूर्ण दिवस येथे होता, तनू म्हणते. चांगलं झालं की गेले, मीही येते. सुट्टी मिळाली असती. विक्रम मनात राजवीरकडे किरकोळ चिडून विचारतो. काय झालं? काय विचारत आहेस? तनू विक्रमला विचारतो. काही नाही, फक्त सकाळी तू जान्हवीजवळ नव्हती? विक्रम विचारतो. मी आले होते, पण लकी आला म्हणून मी निघाले, तनू म्हणाले. ओ, मी रात्री जान्हवीजवळ थांबलो असतो, विक्रम म्हणतो. माझ्याकडे आहे, तू आरामात घरी जा, ऑफिस नंतर थकलास, जान्हवी म्हणते. नाही, मी ठीक आहे, मी तुझ्याजवळ थांबू शकतो, विक्रम म्हणतो. नाही विक्रम, जान्हवी ठीक आहे, तू घरी जा, तनू म्हणते. तू संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम करून आलास, मी सांगितलंय. मी दिवसात घरी गेले होते. लकी खरा, मी आराम केलाय आणि उद्या जान्हवीला डिस्चार्ज होईल. आतासाठी मी जान्हवी जवळ आहे, तनू म्हणते. परंतु विक्रम बोलणार असतोच, पण जान्हवी त्याला थांबवत म्हणते. माझ्याकडे आहे. ठीक आहे, मी उद्या येतो. गुड नाईट, जान्हवी, स्वतःची काळजी घे, विक्रम म्हणतो. गुड नाईट, जान्हवी म्हणते. गुड नाईट, तनूही म्हणते. हो, गुड नाईट, विक्रम म्हणतो. एक मिनिटही जान्हवीसोबत एकटा राहिला नाही आणि लकी संपूर्ण वेळ जान्हवीसोबत होता. विक्रम स्वतःशी बोलत हॉस्पिटलच्या बाहेर जातो. राजवीर आपल्या गाडीमध्येच वाट पाहत होता. मी जान्हवी, कोणाला कोणाशी मैत्री करायची आहे हे कळत नाही. तिथे येण्याची काय गरज होती? मला कधी भेटायला मिळेल, राजवीर मनात बोलतो. राजवीरने विक्रमला बाहेर जाताना पाहिलं आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. तू कुठे गेलास लकी? तनू राजवीरला पाहून विचारते. फोन कॉल, राजवीर बहाणा देत उत्तर देतो. तो 2 मिनिटं आधी येत आला असतास तर विक्रमला भेटला असतास, तनू राजवीरला सांगते. ओ माय गॉड, ओ माय. राजवीर जास्त ओव्हर एक्सप्रेशन करत आपल्या भुवयांनी वर काढत म्हणाला. काही हरकत नाही, तो तर घरात येतच राहतो, तनू राजवीरला म्हणाली. अच्छा, राजवीर जान्हवीकडे तिरस्कृत पाहत म्हणाली. तुम्हा दोघांना एकत्र डिनरवर बोलवणार, तनू राजवीरला सांगते. हो, नक्कीच, मला खूप छान वाटेल, राजवीर तनूला म्हणाला. दी, तुम्ही हे काय? जान्हवी तनूला शांत करत म्हणाली. काय झालं? तनू जान्हवीला विचारते. काही नाही, जान्हवी तनूला म्हणाली. राजवीरचं लक्ष तिथल्या फुलांच्या गुलदस्त्यावर गेलं. त्याने हाताने गुलदस्ता खाली टाकला. हे तर पडलं, या फुलाचाही नाश झाला आहे. सुगंधही किती वाईट आहे. राजवीर गुलदस्ता खाली उचलून त्याचा सुगंध घेत म्हणाला. तुम्हाला कोणी सांगितलं सुगंध घेण्यासाठी? जान्हवी राजवीरला विचारते. राजवीर गुलदस्ता कचऱ्याच्या डब्यात फेकतो. हे काय केलं तुम्ही? जान्हवी गुस्स्याने म्हणाली. नासूस झालं होतं ते, राजवीर जान्हवीला सांगतो. काय? त्याचे फुलं अजून ताजे होते, जान्हवी राजवीरला म्हणाली. इतकं का ओरडत आहेस? नवीन देतो, राजवीर जान्हवीला म्हणतो. तुम्ही कोणाच विचारून कचऱ्याच्या डब्यात फेकलं? जान्हवी राजवीरला विचारते. तुम्हाला काय एवढं प्रॉब्लेम का होतो? राजवीर जान्हवीला म्हणला. ठीक आहे, तुम्ही दोघं भांडणं थांबवा, तनू दोघांना शांत करत म्हणाली. मी येतो, राजवीर इतकं म्हणत तिथून निघून गेला. फुलं आणण्याची काय गरज होती? काहीही. मी का फुल आणली नाहीत? माझ्या डोक्यात का नाही आलं? राजवीर रागात स्वतःशी बोलत चालला होता.
तनूचा फोन वाजला. हो सर, तनू फोनवर बोलत म्हणाली. सर, आज मला काही अर्जंट आहे. मी येऊ शकत नाही. पण सर, फोन कट झाला. काय झालं दी? तनूला त्रासात पाहून जान्हवी विचारते. मला जावं लागेल, तनू जान्हवीला सांगते. कुठे? जान्हवी विचारते. आज मला सुट्टी मिळत नाही, तनू म्हणाली. जान्हवी म्हणाली. आज रात्री मी तुझ्याजवळ राहू शकत नाही. मला जावं लागेल, तनू म्हणाली. पण दी, तुला इथं एकटीला राहायला भीती नाही ना? जान्हवी रडत म्हणाली. इथे एकटी नाही, नर्सेसही आहेत, तनू जान्हवीला शांत करत म्हणाली. ती कधी 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 येते आणि मी त्यांना ओळखतही नाही. मी इथे राहणार नाही, मला घरी जावं लागेल, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, रडू नकोस. मी पाहते तो लकीही गेला नाही. थांब, मी पाहते, त्याला विचारते तर तो तुझ्याजवळ थांबेल का? तनू जान्हवीला म्हणाली. तनू राजवीरला शोधत बाहेर निघाली. तुम्ही कुठे गेलात? तनू राजवीरला समोरून येताना पाहून म्हणाली. काय झालं? मी जान्हवी ठीक आहे ना? राजवीर तनूचा त्रास पाहून म्हणाला. हो हो, जान्हवी ठीक आहे. फक्त मी तुमच्याकडे येऊन विचारणार होते की तुम्ही आज रात्री जान्हवीच्या जवळ थांबाल का? तनू राजवीरला म्हणाली. हो, राजवीर तनूला उत्तर देतो. मला माहीत आहे तुम्हीही थकलेले असाल, सकाळपासून इथेच आहात. पण मला अर्जंट कामासाठी जावं लागेल. नाहीतर मी जान्हवीच्या जवळ राहणार होते. विक्रमसुद्धा म्हणत होता की तो राहील, पण मी त्याला नकार दिला. तनू राजवीरला सांगते. मी राहीन, राजवीर तनूला उत्तर देतो. सॉरी तुला त्रास देण्यासाठी, तनू राजवीरला म्हणाली. त्यात काही हरकत नाही, राजवीर उत्तर देतो. जर तुला वाटत असेल की राहू शकणार नाहीस तर विक्रमला कॉल करून विचार, तो आला तर चालेल, तनू म्हणाली. त्याची गरज नाही, मी आहे मिस जान्हवीच्या जवळ, राजवीर म्हणाला. ठीक आहे, मी चालते, तनू म्हणाली. हो, राजवीर उत्तर देतो. सॉरी तुला त्रास दिल्याबद्दल, तनू म्हणाली. नाही, काही झालं नाही, राजवीर म्हणाला. राजवीर जान्हवीच्या खोलीत गेला. जान्हवी तोंड मोडून बसलेली होती. काय झालं? राजवीर जान्हवीला उदास पाहून विचारतो. काही नाही, जान्हवी म्हणाली. दी कुठे आहे? जान्हवी राजवीरला विचारते. हो, ती गेली, राजवीर उत्तर देतो. काय गेली? जान्हवी विचारते. हो. का? काय झालं? राजवीर म्हणाला. मला सुद्धा घरी जावं लागेल, जान्हवी म्हणाली. काय? सकाळी डिस्चार्ज मिळेल, मग जाऊ शकतेस, राजवीर म्हणाला. त्यानंतर राजवीरचे बॉडीगार्ड्स फुलांचे गुलदस्ते घेऊन खोलीत आले. काही क्षणातच संपूर्ण खोली फुलांनी भरली. संपूर्ण खोली सुगंधाने ताजेतवाने झाली. जान्हवी हे पाहून खूप आश्चर्यचकित झाली. हे सगळं काय आहे? जान्हवी आश्चर्याने राजवीरकडे विचारते. डस्टबिनमधून घेतलंय, राजवीर डस्टबिनकडे बोट करून म्हणाला. इतके सारे फुलं, जान्हवी म्हणाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.